विरोधी पक्षनेता पद मिळाल्यास महाविकास आघाडी निर्णय घेईल असं म्हटलेलं आहे अंबादास दानवे यांनी। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहे। आपण जर बघितलं तर विधानसभेमध्ये ज्याप्रमाणे तुमच्या ठाकरे गटाला ज्याप्रमाणे बहुमत मिळालं त्यानुसार विरोधी पक्षनेतेपद तुमच्याकडे यावं असं वाटतं? हे अजून तर तो होईल न होईल हा मुद्दा आहे। झाला तर याच्यात महाविकास आघाडी एकत्रित बसून निर्णय घेईल। पण तुमचे आमदार जास्त असल्यामुळे तो तुमचा दावा राहणार नाही का? निर्णय घेऊ ना, मग तो नॅचरली होत असतात। अशा गोष्टी काही गोष्टी नॅचरली होत असतात, नियमात होत असतात। परंतु तरी महाविकास आघाडी एकत्रित बसून या संदर्भात निर्णय घेईल। विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद तुमच्याकडे आहे, मात्र आता अशी चर्चा सुरू झाली आहे की विधान परिषदेमध्ये काँग्रेसचे आमदार जास्त असल्यामुळे हे पद जे आहे ते काँग्रेसकडे कुठेतरी मागणी होताना दिसते। शिवसेनेकडे 8 आमदार आहेत आणि काँग्रेसकडे 7 आमदार आहेत, तुमच्या माहितीच तो सांगतो। त्यामुळे संख्या शिवसेनेची परिषदेत ही जास्तच आहे। चर्चा अशी सुरू झालेली आहे की जर समजा विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद जर शिवसेनेकडे गेलं तर हे काँग्रेसकडे विधान परिषदेचं हे महाविकास आघाडी एकत्रित जो निर्णय घेईल तो मान्य असतो। त्याच्यात काय व्यक्तिगत कोणत्या व्यक्तीसाठी हा विषय नसतो। त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत किंवा एकत्रितरित्या जो निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य असतो। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी।